गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट चॅप्टरमध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट ह्या टॉपिकमध्ये 40 युनिट्स हा भाग बघितला. त्यामध्ये युनिट्स म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आणि डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर व्हॉट इज सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, व्हॉट इज सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स 3 प्रकारच्या आहेत. फर्स्ट आहे ती CGS, सेकंड आहे ती FPS आणि थर्ड आहे ती MKS. ओके, 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत आणि ह्या 3 सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये आपल्याला ही लेटर्स दिसतात, CGS, FPS आणि MKS. आता CGS म्हणजे काय, तर C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम and S फॉर सेंटीमीटर. C for centimeter, G for gram, S for second. Second system of unit आहे FPS. ओके, FPS म्हणजे F म्हणजे फूट पाउंड सेकंड आणि थर्ड जे आहे ते MKS. MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. ह्या 3 एकूण सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. आणि ही सिस्टीम मधलं जर आपण पहिलं मेजरमेंट बघितलं, सेंटीमीटर, फूट आणि मीटर, हे पहिलेचे मेजर आहे ते रिलेटेड टू लेंथ आहे. रिलेटेड टू लेंथ आहे म्हणजे आपण लेंथ हे कशामध्ये मेजर करतो, सेंटीमीटर मध्ये मेजर करू शकतो, फूट मध्ये मेजर करू शकतो किंवा मीटर मध्ये मेजर करू शकतो. त्यानंतर जर सेकंड बघितलं, ग्रॅम, पाउंड आणि किलोग्रॅम, हे जे 3 आहेत ते रिलेटेड टू मास आहे. ते रिलेटेड टू मास आहे म्हणजे मास मेजर करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, ग्रॅम, पाउंड आणि किलोग्रॅम. या तिन्हीचा काय करू शकतो आपण, यूज करू शकतो किंवा ह्या तिन्हीचा यूज आपण करतो. आणि थर्ड जर बघितलं तर तिन्हीमध्ये सेम आहे, सेकंड. हे 3 म्हणजे काय आहे, टाइमचे युनिट आहे किंवा सेकंड मध्ये आपण काय करतो, टाइम मेजर करू शकतो. म्हणजे ह्या 3 सिस्टीम ऑफ युनिट मध्ये जर आपण बघितलं तर हे नेमकं काय आहे, तर लेंथ, मास आणि टाइम मेजर करण्याच्या ज्या युनिट्स आहेत त्या युनिट्स पासून काय झालेले ही सिस्टीम ऑफ युनिट्स बघितलेले आहेत. आता म्हणजे पहिली गोष्ट तर सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड हे जे आहे ते अतिशय छोटी मेजरमेंट्स आपल्याला करायचे असतात तर त्यासाठी आपण यूज करू शकतो सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. म्हणजे एखादी छोटी वस्तूची लेंथ मेजर करायची असेल किंवा छोट्या वस्तूचं वेट मेजर करायचं असेल किंवा टाइम इंटरवल मेजर करायचं असेल तर आपण सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड यूज करतो. जर आपल्याला रिलेटिव्हली जास्त मोठं मेजर करायचं असेल तर फूट, पाउंड, सेकंड आणि त्यापेक्षा जास्त मेजर करायचं असेल तर लेंथ, मास आणि टाइम ह्या सिस्टीमचा यूज करतो. आता ही 3 सिस्टीम निरनिराळ्या ठिकाणी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल हे आपल्याला थोडंसं नवीन आहे, फूट, पाउंड, सेकंड. ठीक आहे, फूट आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आपण फूट स्केलचा यूज करू शकतो कारण आपली लेंथ, हाईटची मेजर करतो ते आपण फूटमध्ये यूज करतो. पाउंड हे थोडंसं नवीन आहे कारण हे आपल्या इंडियन कंट्रीजमध्ये जास्त यूज केलं जात नाही. तर पाउंड हे काय आहे, मास मेजर करायचं एक युनिट आहे आणि हे इन जनरली अमेरिका, युरोपियन कंट्रीजमध्ये काय केलं जातं, याचा यूज केला जातो. बाकी सगळे मीटर, किलोग्रॅम, सेकंद हे आपल्याला माहिती आहे. आता ह्या 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत त्यामध्ये जर आपण इंटरनॅशनली सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर ट्रान्सफर करत असो तर ह्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. ह्यामध्ये कन्फ्युजन कसं होतं, कारण समजा भारतामध्ये जर मीटर, किलोग्रॅम, सेकंद ही सिस्टीम जर यूज करत असेल आणि त्या जर आपल्याला सायंटिफिक इन्फॉर्मेशन फूट, पाउंड, सेकंद ह्यामध्ये जर मिळाली तर ती
कन्व्हर्ट करण्यासाठी काय होतं तर थोडंसं कन्फ्युजिंग होतं आणि हे कन्फ्युजन टाळण्यासाठी एक नवीन सिस्टीम ऑफ युनिट तयार केली जाते किंवा हे कन्फ्युजन टाळण्यासाठी एक नवीन सिस्टीम ऑफ युनिट तयार केलं गेलं आणि त्या सिस्टीम ऑफ युनिटला काय म्हणतात SI युनिट सिस्टीम आहे. SI युनिट सिस्टीम. आता हे SI युनिट सिस्टीम कुणी तयार केलं तर फ्रेंच मध्ये एक सायंटिफिक कंपनी आहे सिस्टीम इंटरनॅशनल. त्या सिस्टीम इंटरनॅशनल कंपनीने काय केलं एक सिस्टीम तयार केली आणि त्या सिस्टीमला काय नाव दिलं सिस्टम इंटरनॅशनल असं नाव दिलं. आता ह्या सिस्टम इंटरनॅशनल किंवा SI युनिट सिस्टीम मध्ये कुठल्या गोष्टी किंवा कोणत्या सिस्टीमचा यूज केला जातो तर त्यामध्ये इन जनरली MKS ही सिस्टीम आहे त्यामध्येच त्याचाच यूज केला जातो. म्हणजे जर तुम्ही सायंटिफिकली कोणतीही जरी इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करायची असेल किंवा इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर ते तुम्हाला MKS सिस्टीम मध्ये किंवा मीटर किलोग्रॅम सेकंद ह्यामध्येच काय करायचे आहे तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायची किंवा द्यायची आहे. आता हे तीन किंवा ही जी सिस्टीम ऑफ SI युनिट सिस्टीम आहे त्यामध्ये हे असे रॅन्डमली चूज केलेत का नाही तर हे युनिट्स चूज करताना त्यांनी काहीतरी क्रायटेरिया लावला त्यांनी काहीतरी रिक्वायरमेंट्स लावले आणि त्या रिक्वायरमेंट्स प्रत्येक युनिटमध्ये आहेत का हे चेक करून बघितलं. मग पुढचा पार्ट आपण बघणार रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट. म्हणजे ह्या सिस्टीम इंटरनॅशनल जे सिस्टीम ऑफ युनिट आपल्याला दिली आहे त्यासाठीच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट. त्यामध्ये फर्स्ट रिक्वायरमेंट आहे it should be universally accepted. म्हणजे काय तर हे जे युनिट्स आहेत सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल दिलेले SI सिस्टीम मध्ये ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहेत का ते युनिट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहेत का म्हणजे संपूर्ण जग याचा यूज करते का ही काय होते त्यामध्ये फर्स्ट रिक्वायरमेंट होती. सेकंड रिक्वायरमेंट होती it should be inheritable with time and place. System of unit मध्ये जे युनिट्स आहेत ते इनहेरिटेबल आहेत. इनहेरिटेबल पाहिजे म्हणजे काय पाहिजे थोडक्यात फिक्स पाहिजे. पुन्हा बरोबर फिक्स पाहिजे टाइम अँड प्लेस बरोबर काय पाहिजे फिक्स पाहिजे. म्हणजे जर समजा आज मी जर एखादे युनिट घेतलं सपोज 1 मीटर घेतलं तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे जे आहे ते आज पण असंच यूज केलं पाहिजे आणि आणखी 100 वर्षांनी पण असंच यूज केलं पाहिजे किंवा हे जे युनिट आहे ते मी भारतामध्ये पण असंच यूज केलं पाहिजे ऑस्ट्रेलियामध्ये पण हेच यूज केलं पाहिजे किंवा अमेरिकेमध्ये पण हेच यूज केलं पाहिजे. अशा पद्धतीने काय पाहिजे इट शुड बी इनहेरिटेबल विथ टाइम अँड प्लेस. म्हणजे जरी टाइम वाढत गेला किंवा प्लेसेस जरी चेंज होत गेले तर त्या युनिटमध्ये काय झालं नाही पाहिजे चेंज कुठल्याही प्रकारचा नाही झाला पाहिजे.
इट शुड बी इझिली अवेलेबल. हे युनिट आहे ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे. याचा अर्थ काय, आपण दुकानामध्ये गेलो तर आपल्याला 1 लिटरची स्केल मिळाली तर 1 लिटरची स्केल आरामात मिळते, किंवा 1 किलोचं जर वेट आपण मागितलं तर 1 किलोचं वेट आपल्याला काय होतं, आरामात दुकानामध्ये भेटतं. म्हणजे असे जे युनिट्स आहेत ते काय झाले पाहिजे, इझिली अवेलेबल झाले पाहिजे. अशाच पद्धतीने आणखी काही रिक्वायरमेंट्स आहेत, पण ह्या 4 बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत की ह्या रिक्वायरमेंट यूज करून काय केले गेले तर सिस्टम ऑफ इंटरनॅशनल ना एक SI सिस्टीम तयार केली की डायमेन्शन म्हणजे काय, द डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर टू विच नंबर ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन द युनिट. याचा अर्थ काय, डायमेन्शन हा एक असा फॉर्म्युला आहे की जो काय दाखवतो, फॉर्म्युला टू विच नंबर ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन द युनिट. म्हणजे एखाद्या युनिटमध्ये फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत हे काय दाखवतो आपल्याला, डायमेन्शनल फॉर्म्युला दाखवतो. आणि तो कसा लिहिला जातो, तर तो लिहिताना MNT असा लिहिला जातो आणि तो असा ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो, अशा बॉक्स ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो. आणि हे MNT हे जे आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमा वगैरे काहीही नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमा वगैरे नाही. आता हे MNT काय डिनोट करतं, तर M डिनोट करतं मास इन दॅट क्वांटिटी, L for length in that quantity and T is time in that quantity. म्हणजे अशा पद्धतीनं MNT अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या युनिटचं काय करतो, डायमेन्शन लिहू शकतो. ते कसं लिहिलं जातं ते आपण एक्झाम्पल बघूया. सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं, एरिया हा कसा कॅल्क्युलेट केला जातो, लेंथ इंटू ब्रेथ, किंवा एरियाचं जे युनिट आहे ते मीटर स्क्वेअर आहे. मग एरियाचं डायमेन्शन काय येणार, तर एरियाचं जे डायमेन्शन येणार आहे ते नेहमीप्रमाणे आपण आधी लिहून घेऊया, MLT. आता यामध्ये मीटर जी आहे ती कशाचं युनिट आहे, लेंथचं युनिट आहे. लेंथचं युनिट आहे, पण तिथे एकच युनिट आहे, फक्त ते 2 वेळा आहे, लेंथचं युनिट आहे. मग मासची क्वांटिटी किती आहे, 0 आहे. मी तर एमच्या डोक्यावरती 0 लिहितो, त्यांच्या सपोजचा 2 लिहितो. लेंथची क्वांटिटी किती आहे, 2 आहे, 2 लिहिलं. आणि टाइमची क्वांटिटी किती आहे, 0 आहे. म्हणतात मी काय करतो इथं, अशा पद्धतीनं काय करतो, 0 करतो. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, जर आपण व्हेलॉसिटी घेतली, व्हेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड हे व्हेलॉसिटीचं युनिट आहे. आता मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला काय लिहिता येईल, त्यामध्ये मासची क्वांटिटी आहे का, नाही, त्यामुळं M/0. लेंथची क्वांटिटी 1 आहे, L/1. आणि S म्हणजे टाइमची क्वांटिटी किती आहे, 1 आहे, पण ते कुठं आहे, डिनॉमिनेटरला आहे. म्हणताना मी काय घेतलेला, म्हणजे व्हेलॉसिटीचं जे डायमेन्शन झालं ते काय झालं, M/0, L/1 आणि T/-1. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला, बाकीच्या सगळ्या काय करायच्या तर डायमेन्शन काढायचे. आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ. ओके, आपण डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करतो, डेन्सिटीचं युनिट काय, kg पर मीटर क्यूब, मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. त्यामध्ये मासच्या क्वांटिटीज किती आहेत, 1 आहे. लेंथच्या क्वांटिटीज किती आहेत, 3 आहेत, पण त्या कुठे आहेत, डिनॉमिनेटरला आहे. त्यामुळे इथे काय करतो, -3 घेतो आणि टाइमची क्वांटिटी 0 आहे. मग त्यानंतर आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया, मोमेंटम.
हा फोर्थ एक्झाम्पल बघूया आपण. एक्सेलरेशन. एक्सेलरेशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो? वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम और मीटर डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर. मग मीटर डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर मध्ये काय? मास 0, लेंथ -2. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतो एक्सेलरेशन. एक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करतो आपण? वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम और मीटर डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर. यामध्ये मासची क्वांटिटी आहे का? नाही. त्यामुळे मास इज इक्वल टू 0. लेंथची क्वांटिटी आहे का? आहे. 1 मीटर आहे म्हणजे लेंथची क्वांटिटी 1 आहे. आणि टी 2 क्वांटिटी आहे, पण ती डिनॉमिनेटर आहे त्यामुळे मी काय दिला? मायनस. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? एक्सप्रेशनचं डायमेन्शन देऊ शकतो. त्यानंतर आणखी एक आपण एक्झाम्पल बघूया. मोमेंटम. मोमेंटम कसं कॅल्क्युलेट केले जातं? नेक्स्ट आपण क्वांटिटी बघूया मोमेंटम. मोमेंटम आपण कसं कॅल्क्युलेट करतो? मास इनटू वेलोसिटी. मास कशामध्ये मेजर करतात? केजी आणि वेलोसिटी मीटर पर सेकंड. मीटर डायमेन्शन काय? मासची क्वांटिटी किती आहे? 1 आहे. 1 मीटर. लेंथची क्वांटिटी किती आहे? 1 आहे. 1 मीटर. टाइमची क्वांटिटी 1 आहे. ती डिनॉमिनेटर नंतर मायनस. अशा पद्धतीने आपण काय केलं? मोमेंटमचं डायमेन्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू एक्सेलरेशन. एक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करतो आपण? वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम और मीटर डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर. यामध्ये मासची क्वांटिटी आहे का? नाही. त्यामुळे मास इज इक्वल टू 0. लेंथची क्वांटिटी आहे का? आहे. 1 मीटर आहे म्हणजे लेंथची क्वांटिटी 1 आहे. आणि टी 2 क्वांटिटी मध्ये डिनॉमिनेटर आहे त्यामुळे मी काय दिला? मायनस. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? एक्सेलरेशनचं डायमेन्शन देऊ शकतो. त्यानंतर आणखी एक आपण एक्झाम्पल बघूया. मोमेंटम. मोमेंटम कसं कॅल्क्युलेट केलं जातं? नेक्स्ट आपण क्वांटिटी बघूया मोमेंटम. मोमेंटम आपण कसं कॅल्क्युलेट करतो? मास इनटू वेलोसिटी. मास कशामध्ये मेजर करतात? केजी आणि वेलोसिटी मीटर पर सेकंड. याचं डायमेन्शन काय? मासची क्वांटिटी किती आहे? 1 आहे. 1 मीटर. लेंथची क्वांटिटी किती आहे? 1 आहे. ही 1 मीटर. टाइमची क्वांटिटी किती आहे? 1 आहे. ती डिनॉमिनेटर नंतर मायनस. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? मोमेंटमचं डायमेन्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे.